महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची तालुकास्तरीय पडताळणी करून अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहेत. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार उर्वरित महिलांना 6,000 रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्र सरकारकडून 6,000 रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहेत आणि ते पैसे कधी महिलांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पुढे पाहूयात. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली आहे. त्याकरिता ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन आपले अर्ज सादर करून घ्यावे, अन्यथा अशा महिला योजनेपासून वंचित राहू शकतात. महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3,000 रुपये 2 टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले होते. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या 2 टप्प्यात पैसे मिळाले नाही. त्यानंतर सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया न मिळाल्याबद्दल अशा महिलांच्या खात्यात 4,500 रुपये महिलांना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळाले होते. अशा महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही. अशा सर्व महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेचा 4थ्या टप्प्यात त्यांना लाभ मिळेल. अन्यथा महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे, कारण पोस्ट बँकमध्ये या योजनेचा पैसा सुरळीतपणे जमा होत आहे. राज्यातील महिलांना प्रश्न पडला आहे की अर्ज मंजूर असताना पण आम्हाला का पैसा मिळाला नाही. अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार. उदाहरणार्थ, जर महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले असेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण त्यांना पैसा मिळाला नाही, अशा सर्व महिलांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच संपूर्ण हप्ते त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्यात जमा होणार आहेत. म्हणजेच महिलांच्या खात्यात 4थ्या टप्प्यामध्ये 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.